नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, मी परवा जो व्हिडिओ केला होता आणि त्या माध्यमातून तुम्हाला नवीन जे अनुसार सांगितलं होतं की आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये कुठले कुठले रजिस्टर ठेवायचे आहेत। तर आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की एक असं रजिस्टर बनवा की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची जी माहिती आहे ती आपल्याला मिळणार आहे। तो नमुना मी माझ्या पद्धतीने तयार केलेला आहे। माझं रजिस्टर देखील तसं आहे। आज देखील मी रजिस्टर आणायला विसरले म्हणून तुमच्यासाठी परत नमुना तयार केला आणि तो व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। ताईंना जर तुम्ही अशा पद्धतीचं रजिस्टर जर एक केलं तर सगळी माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला किती वर्षाचं तुम्हाला एक वही घ्यायची आहे 80 ते 100 रुपयाची, त्याच्यामध्ये 5 ते 6 वर्षाचं कमीत कमी 5 वर्षाचं तुम्ही ग्रेडेशन ठेवू शकता। 5 वर्ष ती माहिती आपल्याकडे स्टोर राहू शकते, इतर रजिस्टर नाही ठेवले तरी। आणि पंजी नंबर 3 ह्या महत्त्वाच्या आहेत, सीबी कार्यक्रमाचं रजिस्टर आणि त्याच पद्धतीने ईसीसी डेचं रजिस्टर, असे काही जे आहेत ते, आणि एक आपल्याला जे आपलं साहित्य मिळतं ते। तर बघा त्या रजिस्टराचा नमुना जो आहे अगदी व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अगदी सोपा आहे। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर सगळं, आता मी गेल्या 5 वर्षापासून माझ्याकडे हे रेकॉर्ड मी केलेला आहे। पंजी नंबर 11 म्हणजे ग्रेडेशन रजिस्टर कधी लिहितच नाही मी, याच्यातच सगळं ठेवलेले, ज्याच्यातच तुम्हाला सगळी माहिती मिळून जाणार आहे। तर आपल्याला कॉलम कसे करायचे तर ते समजून घेऊया। अनुक्रमांकाचा 1 नंबरचा कॉलम आपल्याला करायचा आहे। अनुक्रमांक 1 नंबरचा आपल्याला करायचं आहे। त्याच्यानंतर लाभार्थ्याचं नाव, मुलींचं आधी आखून घ्या, त्याच्यानंतर मुलांचं, किंवा तुम्ही मुलांचं आधी केलं काही फरक पडत नाही। पूर्ण मुली आणि उतरत्या क्रमाने घ्यायचं, म्हणजे आपल्याला आधी जे मोठ्या वयाचे मुलं आहेत ते आधी घ्यायचे, त्याच्यानंतर मग उतरत्या क्रमाने घ्यायचं। तर त्याच्यानंतर जन्मतारीख आपल्याला टाकायचे, वय आपल्याला टाकायचं, त्याच्यानंतर आधार क्रमांक आपल्याला टाकायचे बघा इथपर्यंत। आणि आधार क्रमांक नंतर मोबाईल क्रमांक जर तुम्हाला वाटला तर तुम्ही घेऊ शकता, माझ्या या नमुन्यामध्ये ते राहिलेलं आहे। तर मी सुरुवातीला म्हणजे साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला हे सगळं आखून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे सगळ्यांची गरज नाही, ते पण तुम्हाला नंतर सविस्तर सांगते। तर बघा आधार क्रमांकपर्यंत आपण आलो, आधार क्रमांक, त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक, आणि त्याच्यानंतर आभा आय डी, त्याच्यानंतर अपार आय डी, त्याच्यानंतर मग या श्रेण्यांचं तुम्हाला सांगते कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। इथपर्यंत आलं बघा, अनुक्रमांक, लाभार्थ्याचं नाव, जन्मतारीख, वय, त्याच्यानंतर आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, त्याच्यानंतर आभा आय डी आणि अपार आय डी। आभा आय डी आपल्याला 0 वर्ष तर 6 वर्ष वयोगटातील सगळ्या बालकांचा आपल्याला आभा आय डी काढायचा आहे, परंतु अपार आय डी फक्त 3 ते 6 वर्ष वयोगटाचं ज्यांचे स्वतःचे आधार आहेत त्यांचेच आपण अपार आय डी काढतो। तर अपार आय डी हा भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। ज्यावेळेस बाळ वयबाद होतं तेव्हा आपल्याकडे काहीच नसतं, त्याच्यामुळे हे लिहून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे अपार आय डी म्हणजे तुमचे 3 ते 6 वर्षाचे जेवढ्या बालकांचं निघालं असेल त्याच्यापुढे लगेच तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर मग आता पुढचे जे कॉलम आहेत ते देखील खूप महत्त्वाचे आहेत। अपार आय डी झाल्यानंतर मग आता ह्या पद्धतीचं आपल्याला करायचं आहे। आता बघा एप्रिल 2026 पासूनचं हे मी आखलेलं आहे माझ्या रजिस्टरमध्ये, त्याच पद्धतीने तुम्हाला सांगते। तर तुम्ही जर आतापर्यंत आखलं नसेल तर तुम्ही जर आता सुरुवात करत असाल तर तुम्ही जूनपासून देखील ती करू शकता अशा पद्धतीने। तर मग आपल्याला काय करायचं, सुरुवातीलाच एकदा हे लिहून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर वारंवार तुम्हाला फक्त बालकाचं नाव, जन्मतारीख आणि मग हे पुढे दिलेले कॉलम तुम्हाला सांगते त्यानुसार तुम्हाला करायचं आहे। साधारणतः आपल्याला एक पेजवर तुम्ही 3 महिन्याचं व्यवस्थित लिहू शकता सुरुवातीच्या महिन्याला, आणि त्याच्यानंतर दुसरे 4 महिने लिहायचे, नंतर मग अशा पद्धतीने 12 महिन्याचे आपण 3 पेजवर एका, म्हणजे मुलींचं किंवा मुलाचं जर तुमचे जास्त असतील तर तुम्हाला जास्त पेज लागतील, एवढाच फरक पडेल। पण वहीमध्ये आपण जर म्हटलं एकाकडून तर खूप सारी मुलं मावून जातात। तर बघा आपल्याला ग्रेडेशन कसं, ज्या पद्धतीने आपण कार्यालयाला ग्रेडेशन आपलं पोषण ट्रॅकरला आहे त्याच पद्धतीने मी इथं लिहिलेलं आहे, त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। बघा पहिलं आहे वयानुसार वजन, त्याच्यामध्ये वजन आणि श्रेणी टाकायची बघा, तुम्ही बघू शकता वजन आणि श्रेणी टाकायची। त्याच्यानंतर उंचीनुसार वजन, ज्याला आपण सॅम्यम म्हणतो, तर ते 2 नंबरचं ग्रेडेशन येतं आपलं। त्याच्यानुसार वयानुसार उंची, ज्याला आपण नॉर्मल, MCM आणि SCM म्हणतो, म्हणजे पोषण ट्रॅकर वया तिघही श्रेण्या आपल्या असतात। तर त्या जर आपल्या रजिस्टरला अशा या पद्धतीने जर आपण तयार करून घेतल्या तर दर महिन्याचा आपल्याकडे बालकं कशा पद्धतीचे आहेत एका याच्यात तुम्हाला सगळं समजून जाईल। तर मुलींचं करायचं, नंतर मुलांचं करायचं, किंवा तुम्हाला पहिले मुलं ठेवायचे तर मुलं, काही हरकत नाही, त्या पद्धतीने करा। आणि त्याच रजिस्टरवर शेवटी जे जागा उरते तर तिथे प्रत्येक महिन्याचा जो गोषवारा असतो, जे आपण याला देतो याला अहवालाला, मासिक अहवालाला, तो गोषवारा देखील आपण काढून ठेवायचा। तुम्ही जर म्हणाल तर गोषवाराचं देखील कशा पद्धतीने करायचं ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेल।
अगदी सोपं आहे आखून घ्यायचं. माझं दर महिन्याला पेजच्या खाली ते लिहिलेलं असतं. माझी नेमकी आज पण वही आली नाही, त्याच्यामुळे मला हे आखून घ्यावं लागलं मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने. तर माझी वही जर तुम्ही बघाल तर तुम्ही पण म्हणाल तर अशा पद्धतीने जर केलं तर सगळं आपल्याकडे एका याच्यात राहून जातं. आणि आता याच्यानंतर मात्र आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा, हे जे आहे हे कॉलम आपल्याला एकदा सुरुवातीला लिहून घ्यायचे, पण दर महिन्याला मात्र तसं करायचं नाही. दर महिन्याला आपल्याला आता समजा आता माझं मे पर्यंत हे पेज बसून गेलं, आता जर मला जून पासून सुरुवात करायची असेल आता मे पर्यंतच बसलं, कारण की 2च महिने याच्यामध्ये बसू शकतात सगळी इतकी माहिती घेतल्यामुळे. त्याच्यामुळे आता याच्यानंतरच्या कॉलम कसे असतील, अनुक्रमांक टाकायचं, लाभार्थ्याचं नाव टाकायचं, जन्मतारीख टाकायची, वय टाकायचं आणि त्याच्यानंतर मग वजन श्रेणी, उंची श्रेणी आणि MCM SCM नॉर्मल. तर फक्त जे असेल ते लिहित चालायचं. इथे तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला टिक करायचं आहे, कुठल्या कॉलममध्ये आहे त्यामध्ये टिक करायचं आहे. जर MCMला असेल तर इथं टिक येईल, SCMला असेल तर इथं टिक येईल. म्हणजे हे सुरुवातीला करून घ्यायचं, म्हणजे तुमच्या श्रेण्या पण तुम्ही कशा पद्धतीने काढता हे तुमचं लक्षात येऊन जाईल म्हणून. कारण आपलं वयानुसार वजन जे असतं, ज्याला आपण SUW MEW नॉर्मल म्हणतो, उंचीनुसार जे आपलं वजन असतं त्याला नॉर्मल, मॅम, सॅम असं असतं. आणि वयानुसार उंची म्हणजे तुमचं वयानुसार त्या बालकाची उंची व्यवस्थित आहे का त्याला आपण बुटका, तीव्र बुटका, मध्यम बुटका आणि नॉर्मल उंची अशा पद्धतीने 3 श्रेण्या त्याला पण आहेत. तर हे लक्षात येण्यासाठी सुरुवातीला एकदा हे श्रेण्यांनुसार लिहून घ्या आणि त्याच्यानंतर दर महिन्याला जसं मी आता मे महिन्यात केलेलं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमच्या जवळजवळ 5 ते 6 महिने तर मी बसवते रजिस्टरला. आणि अशा पद्धतीने सगळी माहिती आपल्याकडे एका रजिस्टरवर तुम्हाला येऊ शकते आणि ती लिहावीच लागणार आहे, ती आपल्याकडे असायलाच पाहिजे. कधीही कोणी आलं तर ही माहिती आपल्याकडे नेहमी कामात येईल. त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे की तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल की ह्या पद्धतीचा जर नमुना तुम्ही आखून एक रजिस्टर केलं, एक साधारणतः 80 ते 100 रुपयाची वही घ्या आणि त्याच्यामध्ये असे कॉलम आखून घ्या. सुरुवातीलाच तुम्हाला ही जी माहिती मी तुम्हाला आधार, मोबाईल नंबर सांगितलेला आहे ती सुरुवातीलाच, आभार ID, तर हे सगळं आपल्याला सुरुवातीलाच आपल्याकडे राहणार आहे. त्याच्यानंतर मग आपल्याकडे फक्त हे जे मी तुम्हाला मे महिन्याचा कॉलम दाखवले त्या पद्धतीने आपल्याकडे राहणार आहे. परंतु जे तुमचे नवीन जन्म होत जातील तर त्यांचे नावं वाढण्यासाठी खाली नाव मात्र जागा सोडत चाला, जेणेकरून त्यांचं जन्मतारीख ते आपल्याला त्या पेजवर ओढता येईल. म्हणजे 1 वर्षामध्ये जर आपले जेवढे जन्म झाले, 1 वर्षासाठीचे आपल्याला तो हिशोब करायचा आहे. तर त्या वर्षभरामध्ये आपल्याकडे जर ते लाभार्थी वाढत असेल तर त्याच्यासाठी मुलींच्या खाली कॉलम जागा सोडा, मुलांच्या खाली जागा सोडा, म्हणजे तिथं तुम्हाला लगेच त्या बालकाचं नाव लिहिता येईल. मुलगी झाली तर मुलगीच्या खाली मुलीचं नाव लिहिता येईल, तिची जन्मतारीख लिहिता येईल. त्याच्यानंतर तिचं ग्रेडेशन मात्र पुढच्या पेजला कंटिन्यू करायचं. तिथे फक्त तुम्हाला तिची जी माहिती आहे वैयक्तिक माहिती तर ती लिहिण्यासाठी म्हणून तिथे ते सुरुवातीच्याच पेजवर ते लिहून टाका. म्हणजे वर्षभराचं आपल्याला मुलांसाठी असं करायचं आहे. 1 वर्षाची माहिती आपल्याला अशा पद्धतीने मेंटेन करता येणार आहे. एप्रिल तर आपलं मार्च असं आर्थिक वर्ष असतं आणि त्याच्यानुसार आपल्याकडे देखील माहिती असणं महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनं मी रेकॉर्ड केलेलं आहे. तुम्हाला जरा हा व्हिडिओ आवडला असेल, नंतर तुम्ही म्हटलं की गोश्वारा अशाच पद्धतीने खाली कसा आकायचा, सेम मी तुम्हाला सांगून देते की आपण जे ग्रेडेशनचं पेज तयार केलेलं आहे, म्हणजे आपलं जे पेज आहे मासिक अहवालाचं, सेम तसं खाली आखून घ्या आणि त्या पद्धतीनं गोश्वारा तुम्ही तयार करून ठेवता. म्हणजे दर महिन्याला आता माझा तो गोश्वारा तयार असतो, ग्रेडेशन टाकून झालं माझं, रजिस्टरवर लिहून झालं का लगेच मी गोश्वारा काढून घेते. म्हणजे मासिक अहवालामध्ये मी 5 मिनिटात लिहून लगेच माझं काम मोकळं होतं. लाभार्थी पण चेक केले जातात, सर्वेनुसार लगेच ग्रेडेशन टाकलं जातं. अशा पद्धतीनं आपलं काम पण सोपं होतं आणि आपल्याकडे हे असणं महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं आणि कार्यालयाला देखील अपेक्षित असेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे ताईंनो, आपण एवढं बाकीचे भारूड भरती रजिस्टर लिहिण्यापेक्षा हे काही ठराविक जे रजिस्टर आहेत तर ते अशा पद्धतीने तयार करा. एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्याच ताईंपर्यंत हा व्हिडिओ कसा जाईल याचा प्रयत्न करा. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.